नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी आपल्यासमोर माझ्या रानगंगा या कथासंग्रहातील साळुता नावाची कथा कथन करत आहे. रानगंगा या माझ्या कथासंग्रहाला 99-2000 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा बी रघुनाथ हा पुरस्कार लाभलेला आहे. तर आज समोर सादर करीत आहे कथा साळुता. सुमे, साळुता तेवढा इकडे आणून दे ग. अनुसयानं आपल्या आतल्या सोप्यातून सुमनला हाक मारून साळुता आणण्यासंबंधी सांगितलं. सुमन पुढच्या सोप्यात बसली होती. खाटवर बसून अंकल्पी पुढे घेतली होती. तिच्या आजीने तिला अंकल्पी आणली होती. ती बालवाडीत शिकत होती. त्या अंकलिपीमधली अक्षर चित्र ती पाहत असलेली आणि अक्षर मोठ्यानं वाचत असलेली. बराच वेळ असा गेला आणि मग तिच्या चुलतीची हाक तिच्या कानी आली. तिने अंकलिपी बाजूला ठेवली आणि समोर खाटाखाली बघितलं तर खाटाखालून मांजराचं पिल्लू बाहेर यायचं आणि समोरच्या खुंटीला पटका अडकून ठेवला होता. त्याचा सेमला खाली शेवट लोंबत होता. त्या शेवटाशी ती पिल्लू खेळत राहायचं, झोंब्या घ्यायचं, झोका झोका करायचं, पुन्हा उलटी उडी मारायचं आणि झोका झोका करायचं. असं ते पिल्लू खेळत राहायचं. त्या गोजिरोनी पिल्ल्याकडे बघून सुमन उठली. त्या पिल्लाला घेतलं आणि पिल्लू धडपडू लागलं. पिल्लू सुटण्यासाठी धडपडू लागलं. तोपर्यंत आतून परत तिच्या चुलतीची हाक ऐकू आली. सुमे, अगं ऐकाय येतंय ना नाही का? कानात खुट्ट्या मारल्यात तुझ्या? काय ते? अगं खाटाखाली साळुता आहे, तेवढा आणून दे. किती उशीर झाला तुला सांगतोय. स्वयंपाकघरातून आत पुढच्या सोप्यात आवाज आला. तरी पण सुमनच्या तिकडे लक्षच नव्हतं. ती पिल्लाकडे खेळत होती. आणि मग तोपर्यंत माझ घरातून पिल्लाची आई मांजरीन पुढे आले. म्याव म्याव करून तिनं आपल्या पिल्लाला जवळ बोलवलं. पण सुमनच्या हातातून पिल्लू ती काही सोडत नव्हती. शेवटी मांजरीन पुढे गेली, अंगणामध्ये गेली, तुळशीच्या कट्ट्यावरून वर कौलावर तिने उडी मारली आणि उन्हाला निवांत बसली. पिल्लू मात्र म्याव म्याव करून सुटण्यासाठी धडपडत होतं. आणि स्वयंपाकघरातून पुन्हा आवाज सुमनच्या आईचा आला. अगं सुमे, माईला साळुता आणून दे की तेवढा. चुलीपुढे भाकरी करत असणाऱ्या सारजानं आपल्या मुलीला सांगितलं आणि तशी मग सुमन पिल्लू घेऊनच खाटाखाली वाकून डाव्या हाताने पिल्लू धरलं आणि वाकून खाटाखाली असणारा साळुता तिने घेतला. साळुता घेऊन ती पुन्हा बाहेर खाटाकडून बाहेर आली. म्याव म्याव करत असलेले पिल्लू ती काही सोडत नव्हती. तशीच पुढे गेली आणि माझ घरात जाऊन तिच्या चुलतीपुढे साळुता टाकला. मगापासून साळुता आणला नाही या राग त्या चुलतीला आला होता. तिच्या तळ पायाच्या मस्तकाला गेली. ती पुढे झाली. तिने दंडाला धरलं आणि सुमनला मारायला सुरुवात केली. अनुसयाने तिच्या पाठीत 2-3 असं रट्ट घातलं की सुमनला हुक भरली. आई, मेलो ग, आई, माई सोड मला, सोड मला. काही केल्या ती सोडत नव्हती. ही रडत होती आणि ती मारत होती. एवढं करून ती थांबली नाही, मार सोसतच राहिली. आई मेले, माई मला मारू नको. ती तिच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या हातून पिल्लू कधीच सुटलं होतं. चुलीपुढे बसून तिची आई सारजा भाकरी करत होती. पीठ मळता मळता आपल्या लेकीला बसत असलेला मार बघून ती अवघडल्यासारखं तिचं झालं
आभाळा ढग काळं गोळा व्हावं तसं तिच्या डोळ्यात पाणी गोळा झालं. लेकीला आपल्या जावेच्या हातून सोडवून घ्यावं असं तिला वाटलं, पण तिचं धाडस झालं नाही. ती बसल्या जाग्यावर थरथरतच राहिली. आई आई करत सुमन तिच्या हातातून कशी तरी सुटली आणि आपल्या आईच्या कुशीत शिरली. भाकरी करताना पिठानं भरलेलं हात तिचं तसंच होतं. तशाच अवस्थेत तिनं आपल्या लेकीला थोपटलं, जवळ घेऊन शांत करू लागली. या गडबडीत निकाऱ्याला लावलेली भाकरी करपली. तिने भाकरी मागं ओढली. भाकरीचा पापड निम्मार्धा जळाला होता. तिनं डाव्या हातात भाकरी घेतली आणि उजव्या हातानं त्या भाकरीवर थाप मारली. जाळ विजला, पण पापडा निम्मार्धा जळलाच होता. त्या जळल्या अर्ध्या पापडाकडे बघत सारजाच्या मनात विचार आला, आपला बी अर्धा जलम असाच भाकरीसारखा जळतोय. मी या घरची सून, धाकटी सून असून काय करायचं? असून नसल्यासारखंच की. कुठेवर सोसायचा यो सासरवस. सारजा मनातच बोलत होते. तिचा उभा जलम सहन करण्यात गेला होता. एखाद्या माणसाजवळ पराकोटीची सहनशीलता असते, नाही असं नाही, पण कुठंतरी जीव आतल्यात तुकडं तोडत असतो. दोष नसतानाही भोगण्याचा भोग आणि जिनं नशीब आलेलं असतं. नेमकं सारजाच्या जीवनात असंच घडलं होतं. अनुसया तिची थोरली जाऊ, भाची म्हणून सून या घरात, सून म्हणून भाची होती ती. भाची या घरात सून म्हणून आली. तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या हातात आता घराचा सगळा कारभार गेला. मग सासू सासऱ्याला कोण विचारतो? असून नसल्यासारखी ती दोघं. सारजा धाकटी सून या घरात सून म्हणून आली. तिचा बिचारा नवरा साधा बोळा, असूनच नसल्यासारखा. जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचा. घर ते मळा आणि मळा ते घर. मळ्यातल्या कामाशिवाय त्याला कामाशिवाय दुसरं काहीही सुचत नव्हतं. त्या काळात तिच्या नवऱ्याला 4-2 स्थळं आली होती. स्थळे यायची, बघून जायची. खाते पिते घर होतं, जमीन जुमला होता, पण पोरगा साधा भोळा. मग कशाला इथं द्यायची? म्हणून मुलींच्या आई वडिलांनी स्थळं नाकारलेली. सारजा बिचारी गरीब. आई वडील तिचं रोजगार करणार, त्यांच्याकडे कुठला आलाय पैसा पोरगीच्या लग्नाला? त्यांनी आपले स्थळ पसंत केलं, ह्यांनी त्यांचं स्थळ पसंत केलं आणि पोरगी नारळावर लग्न झालं आणि सारजा या घरात सून म्हणून आली. त्या दिवसापासून सारजा राबत राहिली. थोरल्या तिच्या जावेला 2 मुलं होती, मुलगच होतं. तिची दोन्ही बाळणपण इथंच झाली. थोरल्या बहिणीचं करावं तसं सारजानं अनुसयाचं आपल्या जावेचं बाळतपण दोन्ही इथंच केली. 3-12 वर्ष अशी राबत राहिली. सारजाला मात्र मुलबाळ नव्हतं. डॉक्टराकडे औषध पाणी करावं, जरा डॉक्टरांना विचारून बघावं, असे तिच्या सासूच्या आणि सासऱ्याच्या मनात आलं. मग सारजाची सासू काय म्हटली लेकाला थोरल्या, अरे मादा, तिला घेऊन दवाखान्यात जाया पाहिजे. अजून पोट पाणी पिकलं नाही तुझ्या भावाचं. कशाला लागते पोर बाळ? माप मला 2 लेक आहेत, दोघांपैकी एखादा घेईल वाट्यात. अरे असं म्हणून कसं चालल? तिचं तिला काहीतरी पाहिजेच की. असू दे, बस गप. शेवटी सासूच उठली आणि शेजारच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यातली डॉक्टरीन बाई फार चांगली होती. तिने औषध पाणी दिलं, गोळ्या दिल्या आणि बघा सारजाचं नशीब चांगलं. 5-6 महिन्यात ते गेलं
आणि शारदा पोटूशी राहिली. डॉक्टरीच्या सल्ल्यानं तिचं चांगलं झालं. ती मनात म्हणायची, माझा नवरा साधा बाधा असून नसल्यासारखा, एखादं पोरबाळ पोटाला आला असतं म्हणजे त्याच्याकडे बघून तरी, बाळाकडे बघून तरी दिवस काढला असतं. म्हणून ती मनात झुरत असायची. तिने लई देवादिकासनी नवस केली ती. पुन्हा तिच्याच मनात यायला लागलं, आपण पोटीशी राहिल्यावर देवादिकासनी नवस करून पोरं झाली असती म्हणजे बायकांनी नवरं कशाला करून घेतलं असतं, आणि डॉक्टरने तरी दवाखाना तरी कशाला घातला असतं. तिचा विचार आता बदलला होता. ती स्वतःला जपत राहिली आणि एक दिवस शारदाला मुलगी झाली. बिचारी मुलगी झाली म्हणून रडली. देव माणसाला मनासारखं देतो नाही असं नाही, पण रोग बी देऊन जातो. पण इतर माणसं ही समाधान लावून, हीच समाधान माणसं लाभून देत नाहीत, फुंकर घालत्यात. जाता येता बायका म्हणायच्या, एवढा पोरगा झाला असता म्हणजे बरं झालं असतं. जाता येता बायका बोलायची. शारदा मनात झुरायची, दुःखी व्हायची. तिच्या लग्नानंतर तिला 12 वर्षांनी मूल झालेलं. मुलगी का असना, काय झालं म्हणून जाय, मुलगी असली म्हणून काय झालं. तिला मुलगी झाल्या म्हणून तिचा तिटकारा सुरू होता. सगळा कारभार आता थुरलीच्या हातात होता. तळ राखी तो पाणी चाकीच किंवा माहेराचं नाव सांगून तिने 7-8 दागिने केलेलं. तिला कोणी विचारते, तिचा गळा दागिन्यानं भरलेला. शारदाच्या गळ्यात नुसतं मणी मंगळसूत्र अर्ध्या तोड्याचं, ते बी लग्नात घातलेलं. ती मनात म्हणायची, काय करायचं मला, हे दागिनं काय फोडून खायचं आहेत. माझा नवरा कोकवाचा धनी, 100 तोळ्याचा दागिना आहे. तो धड असला म्हणजे उभा जलम धड, संसार धड. आपलं पोट पाणी पिकलं यातच समाधान झालं. अहो लेक असली म्हणून काय झालं. इंदिरा गांधी बी आपल्या आई वडिलाला एकटीच होती की, पेटल्या मनावरती समजुतीचं पाणी होतच राहायची. आणि अनुसया आदनमंद फुंकर घालायची. माहेर नाचारगत म्हणून तिचं इथंच बाळच झालेली. शारदा इथंच बाळच झालेली. मग कुठली आल्या बाळाची 5वी तरी आणि 12 तरी, आणि कुठला आलंय बाळात निला खारेक आणि खोबरं. बाळात तिचं सुख तिला मिळालंच नाही. अहो तुपाचं तरी खारी खोबऱ्याचं तरी नाव कशाला घेता. सासू बिचारी चांगली होती. हाय त्यातलाच घासमुटका धाकट्या सुनाला खाऊ घालत होती. असं 2-3 महिने निघून गेलं. आणि मग शारदा गडी माणसासंग मळ्यात कामाला जाऊ लागली. पोरगीला पोलिओचं डोस आणि बीसीची इंजेक्शन द्यायचं होतं, लस टोचायची होती. 2 डोस दिलं. 3ऱ्या डोसाला शारदा जरा ताप आलता. म्हणून सासू काय म्हटले, अनुसया पोरगीला घेऊन तू जा ग दवाखान्यात डोस द्यायला. कशाला लागते, जाऊ दे तशीच ती एकटी गेली म्हणून वाटत काय कोण खातंय का काय. आणि समजा एखादा डोस चुकला तर काय पोरगी लगेच मरत नाही. अगं जायचं नसेल तर राहून दे अनुसया, पण असं वाईट वंगाळ नको बोलूस. तुझं बी पोट पाणी पिकलंय असं म्हणायचं नसतं. असू दे, मला शहाणपण शिकवू नकासा. त्या दिवसापासनं शारदा शहाणी झाली. आपल्यासाठी आपणच हे तिने ओळखलं. परकते परकच. माणूस एखाद्या माणसाला जवळचं मानतं, पण त्या माणसानं आपलं मानायला पाहिजे का नको असं नसतं.
सारं जग स्वार्थापोटी दिल्या घेतल्याचं. आपलं काम संपलं की कोण कोणाचं नसतं तिच्या मनात यायचं. मी आणि जाऊबाई परक्या घरच्या, मान्य. आमच्या दोघी तुम्ही मी होयाचंच. बरं, माझा मालक आणि हिचा मालक सक्क भाऊ नव्ह, एका आईच्या उदरात ना आलेलं. मग एका भावाला आपल्या भावाचं वाटोळ हो असं का वाटत असेल? देव तर त्याला का बुद्धी देत असेल? अशी पापी वासना माणसानं का करावी? कुणासाठी आणि काय काय किती मिळवायचं ह्याचा विचार माणूस का करत नसेल? माणूस काय हो मरताना संगण येणार आहे का? कालमानच वाईट आला. रक्ताचं नातं माणसाला ओळखना. अहो माणसानं जाणलं तर रक्ताचं नातं, नाहीतर रक्तच रक्ताचं वैरी होतं हो. विचार करून करून ती खारकी सारखी वळली. शेवटी सासू सासऱ्यानं समजूत गाठली. सासू म्हटली, सारजा अगं अशी झुरत कुठवर बसशील? अगं तू धड तर आम्ही धड. म्हातारपणी आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं ग? लेकी लेकी समान ती दोघं तिला मानत होती. आता कंच्याच गोष्टीचा विचार करू नकोस. आणि हे बघ, ह्यातलं काय वाईट वंगाळ मळ्यात गेल्यावर मालकाच्या कानावर घालू नकस. अगं तो भोळा बाबळ आहे, खोळ्या कावऱ्यागत करल, त्याचं डोसकं भयाक होईल आणि कुठं तर निघून जाईल ग. नकच त्याला बोलू. सासू सासऱ्याला सांभाळत आणि सुमन आणि नवऱ्याला जपत अनसा दिवस सारजा दिवस काढत होते. तिच्या मुलीला दुजा भावाची वागणूक मिळत होती. शेवटी सासऱ्याने विचार केला, काय नाही आपल्या धाकटे लेकाला सोनं घेऊन सौतर राहावं. तो थोरले लेकाला म्हटला, हे बघ आता पुत्र तुझं माप ऐकलं, तुला कारभार पण तुझ्या हातात दिला म्हणून हे दिवस आम्हाला आणलंस. आता असं कर, तुझं काय असेल ते वाटून घे आणि त्या धाकट्याला काय द्यायचं ते दे, आम्ही आपल्या त्याच्याकडे राहतो. तसा थोरल्या लेकानं काय म्हणावं? आता म्हातारपणे आम्हाला शानपण शिकवू नका जा. 2 वेळेला तुकडा मिळतोय तो गप खावा, नाहीतर त्या दोघांनी हाय त्या कापडानिशी दांडलून देईन. म्हाताऱ्यानं जिटीनं दात वट खात म्हटलं, अरे कुठे फेटशील हे पाप? माझा हात पाय ठकलं म्हणून तुझा यो चवना. सासून तरी हाणून बडवून घेतलं. म्हाताराच भई चावल्यासारखा करीत होता, पण त्या दोघांच्यात काहीच फरक पडला नाही. म्हातारा म्हटला, आता कोणाला सांगायचं ग? म्हातारपण आणि कुत्तरपण सारखंच की. त्या दिवसापासून तिने ठरवलं, आता जाऊ काही बोलू दे, आपल्या लेकीला मारहाण किती करू दे, एका शब्दानं बोलायचं नाही. लेक मोठी होईल, शिकल, शानी होईल, पृथ्वीत झेंडा लावल. तिच्यासाठी जगायचं, नवऱ्यासाठी जगायचं आणि या सावलीच्या झाडासनी सासू सासऱ्याला बी जपायचं. म्हणून जावचं बोलणं खायचं. बोलल्या खाल्ल्याने काय अंगाला भोकं पडत नाहीत. तिने विचार मनाचा पक्का केला. एक शब्दही उलट बोलायने ठरवलं. आणि कारण नसताना सुमन मार खात होती लेक तिची. लेकीला जेवताना धायभर दूध दुभतं नसायचं, लाड कौतुक नसायचं, अंगावर धायभर कापडं नसायची. सवतीच्या कार्ट्यासारखी तिला वागणूक मिळत गेली. ऊन पावसात थंडी वाऱ्यात रात्रंदिवस सारजा राबत राहिली. दिवस असं चाललं होतं. पण आज कहरच झाला. सुमनला रडता येईना. ती असं आचकत येत होती. एवढं तिला मारलं होतं. सुमन आईच्या खुशीत शिरून रडत होती. अनुसया शिव्या देतच होती, बडबडत होती आणि तिला पुन्हा ओढू लागली, मारायला लागली. तसं मात्र
तिचा हात पीठ धरला आणि मध्ये तोंड गाठलं. काय ठार मारायचं ठरविलंय सा का काय? ठार मारून तर मोकळी व्हा, म्हणजे तुमचा जीव थंड होईल. तसा अनुसयाला उसळ आला. कधी नाही ते धाकटी जाऊ तोंडाला तोंड देत होती. उद्या ही डोसक्यावर चढून बसल. फाटकन ती म्हणजे तुला मारलेलं दिसतंय आणि काम कुणी करायचं ग? तिच्या मान का तुझ्या? मी फंची नाही, माप धडधाकड 10 घड्याचं काम करतो या. आणि तुझी पोरं होट्या एवढी झाली आहेत की त्यासनी किती मारतेस आणि त्यासनी किती काम सांगतेस? माझ्या लेकीला हात लावायचा नाही सांगून ठेवतो. चांगली तोंडाला तोंड द्यायला लागलीस की. कुठे वर्ग बसू, कुठे वर्ग बसू? साळूता मागितला तर का घालून दिला नाही? अहो झाला असेल उशीर, पोराची जात आहे. घटकावराला का असून आणून दिलाच ना मग एवढं मारायचं असतं या? अहो लागा मी लागला असतं म्हणजे मग आजपासून तुझ्या लिकीला काम सांगत नाही बाई. हा हे सावता नव का? तिने सावता उचलला आणि पुढच्या सोप्यात फेकला आणि म्हटली पडू दे होता तिथं. माझ्या पायात ताकद आहे, जाऊन आणतो मी काम सांगायला नको म्हणत नाही, पण आपलं तसं दुसऱ्याचं म्हणावं माणसानं. ए गातकाळे, लय तोंड सोडलंस, येऊ द्यात मालक, तुझं तोंडच फोडायला होतो बघ. अनुसया फनपणली. माझं तोंड फोडण्यास परीस मीच कुठेतरी तोंड काळा करून जातो की कशाला राहू या घरात? मालकानं माझ्या कवा 5 बोट लावली नाही, दिरानं माप 2-3 वेळा मारलं आणि आता आणि 1-2 करून सांगून मला मारण्यापेक्षा माझं तोंडच कुठं तर काळं करून जातो, नाही राहीत घरात. असं म्हणून तिनं लिकीच्या हाताला धरलं. पुढच्या सोप्यात आली. तिथं सवता पडला होता. सुमननं त्या सावत्याकडे बघितलं. याच सावत्यानं आपल्याला मार बसला. तसे अवस्थेत सुमनला सहन झालं नाही. सुमन सावत्याला लात मारली. तसे अवस्थेत सारजाला ते आवडलं नाही. तिने आपल्या लेकीला जवळ घेत म्हटलं, लेकी साळूता घरची लक्ष्मी असतो, त्याला कवा लात मारूनी पाया पड. आणि एक दीर्घ उसासा घेऊन सारजा पुढे आपल्या लेकीला म्हटली, साऱ्या घरातली घाण लुटून काढायसाठी साळूता स्वतः झिजतो, लेकी झिजतो ग, पण त्याला जागा कुठली? खोपड्यातली. आपली आई काय म्हणते सुमनला कळलं नाही, तरी पण आई म्हणत आहे हे खरं असावं. हे सुमनला कळलं. ती सावत्याकडे माग बघितलं तिनं आणि सावत्याला हात जोडलं. अंगण ओलांडून सारजा मुलीला घेऊन रस्त्यावर आली. कोणत्या रस्त्यानं जावं आणि कुठं जावं? तिने एकदा या बाजूला एकदा त्या बाजूला बघितलं. माहेरला जावं तर माहेर नाचा गरगत. आई वडील कवा सोडून गेलेलं. मग आई वडिलाच्या माघारी कुणाचा भाऊन कुणाची भाऊज ग? काय जाऊन करू तिथं? मग तिने मळ्याच्या वाटेकडं तोंड केलं. मळ्याक तर कशाला जाऊ? साधा भोळा भोळा बापडा भोळा साम माझा नवरा, त्याला जर यो प्रकार सांगितला तर तो भुई चावल्यागत करेल. भुईची माती तोंडात घालून सत्यानाश करून घेईल. नाही सांगायचं त्याला. मग काय करावं? कुठे जावं? साऱ्याच वाटा माझ्या बंद केल्या देवानं म्हणत ती तिथंच पोरगीला घेऊन खाली बसली. थोडा वेळ असाच गेला आणि माणसं खारवर जात येत होते. मगाशी तिनं सोडलेलं मांजराचं पिल्लू आता बाहेर आलं होतं. त्यानं तुळशीच्या कट्ट्यावरून वर बघितलं. पुढच्या सोप्याच्या कौलावर तिची आई उन्हाला बसली होती.
पिल्याने उडी मारली तुळशीच्या कट्ट्यावर. तुळशीच्या कट्ट्यावर एकदम आईजवळ गेलं होतं. जवळ साळुंक्या होत्या 2-3, कावळा बी होता. मांजराला टोच्या मारत होती. तिने दंगाईट करून सोडला होता आणि पिल्लू बी त्यांच्या तावडीत सापडलं होतं. सुमननं तिकडं बघितलं. तवर जाताना रस्त्यानं बाई निघाल्या होत्या, बालवाडीत सुमनला शिकवणाऱ्या. काव सारजा वहिनी, दाराच्या तोंडी सडकावर येऊन बसलायसा? काय नाही बाई, सभागती बसली. ती भानावर आली आणि म्हणाली, घरचं भांडण 4 भिंतीच्या आत ठेवावं माणसानं, रस्त्यावर मांडून ती अंतरीची शानी होती. ती कशाला काय सांगल. ती बाईला म्हणाली, बसलोय आपली सभागती. बाई पुढं म्हणाल्या, जाता जाता म्हणाल्या, अहो तुमची सुमन फार बुद्धिमान आहे. मी 20 वर्ष झालं नोकरी करते बघा, पण तुमच्या सुमनच्या वयाची मुलं हुशार असतात, नाही अशातला भाग नाही. पण सुमन एवढी हुशार मुलगी माझ्या पाहण्यात नाही. खरं सांगू सारजावहिनी, तुमची सुमन तुमच्या घराण्याचा आणि तुमचा पांग फेडणार. चल सुमन माझ्या बरोबर. तुम्ही व्हा पुढं. अजून सुमन जेवा खायचे आहे, देतो लावून मी. बाई निघून गेल्या. सरजा जाग्यावरूनच उठली. घराजवळ पिलाला खाली उतरता येत नव्हता. आता मांजरीने उडी मारून आली कावळ्याच्या आणि साळुंग्यांच्या भ्यानं, पण पिल्लाला खाली येता येत नव्हतं. मांजरीन खाली उडून ओरडत होती, म्याव म्याव करून तिला हाका मारत होती आणि कावळ्यावर साळुंक्यावर गुरगुरत होती, पण पिल्ल्याला येता येत नव्हतं. सारजान पाहून ती कळवळली. सारजा ती पाहून कळवळली, पुढं झाली आणि सुमन जीव तोडून आपल्या आईला म्हणाली, आई, पिल्ल्याला कावळणी साळुंक्यात टोच्या मारतात, त्याला तेवढं घे ग, खाली काढ की. आपल्या मनातलं लेकीने ओळखलं म्हणून तिने लेकीकडे पाहिलं. सारजा तुळशीच्या कट्ट्यावर चढली. तिने पिलाला काढून घेतलं. सुमनच्या हातात पिल्लू दिलं. पिल्लू बेदरून गेलेलं होतं, त्याचं अंग लटपटत होतं. सारजा पुढच्या सोप्यात आली. तिला पुढे सावळता दिसला. तिच्या मनात आलं, आपल्याला आपल्या घरासाठी साळोता झालं पाहिजे. घरातनं रुसून गेलीये म्हणजे काही सारं सपलं नाही. घर आहे तिथं पर असायचंच, घराबिगार सत्तनगत. तिचा विचार पक्का झाला. तिने सावळता उचलला आणि खाली मान घालून ती पुढचा सोफा लोटू लागली. सुमन पिल्लू घेऊन मांडीवर पिल्लू घेऊन कॉटवर बसली होती. सुमनच्या हाताची ऊब पिल्लाला मिळाली होती. तिने हाती सावळता घेऊन लोटणाऱ्या आपल्या आईकडे पाहिलं आणि तिला आपल्या आईचं बोलणं आठवलं. लेकी, साळोताला लात मारू नये ग, साळोता घरची लक्ष्मी असतो. होय लेकी, साळोत्याला लात मारू नये ग, साळोता घरची लक्ष्मी असतो. धन्यवाद.